नाशिक शहरातील सातपूर ध्रुवनगर येथील संत तुकाराम गार्डन परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याने चक्क भरवस्तीत एंट्री केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली। याच परिसरात बांधकाम सुरू असलेल्या रो हाऊसमध्ये काही कामगारांना बिबट्या आढळला। यानंतर आरडाओरड झाल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली जवळच असलेल्या झाडाझुडपांचा आसरा घेतला। नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले। छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून बिबट्या वावरत आहे। या ठिकाणचे अनेक नागरिकांचे मला सकाळी फोन झाले। त्या ठिकाणी या परिक्षेत्राचे आरएफओ सुमित निर्मळ साहेबांची फोनवरती चर्चा करून त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी आणि रेस्क्यू टीम एनजीओच्या तर पोलीस प्रशासन सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी त्या बिबट्याला त्या ठिकाणी पकडण्यासाठी जेरबंद करण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत आहे। परंतु नागरिकांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भयभीत असं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु आमचा हा जो भाग आहे या छत्रपती शिवाजीनगर मध्ये एक फॉरेस्ट आहे, फाशी डोंगर, त्यानंतर वासळी, गंगावरी, सावरगाव ठिकाणी फॉरेस्ट आहे आणि त्या भागाच्या जंगलामुळे त्या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी बिबटे आढळत असतात। माझी फॉरेस्ट डिपार्टमेंट एक विनंती आहे, आपण कायमस्वरूपी यासाठी तोडगा काढावा जेणेकरून नागरिकांमध्ये हे कामगार वस्ती असल्या कारणामुळे या ठिकाणी अनेक शेतकरी कामगार या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काही याच्यामध्ये उपाययोजना करावी या ठिकाणी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करेन। नाशिक वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी सर्व तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले। बिबट्या नेमका कोठे लपला याचा शोध घेण्यासाठी तब्बल 3 तास सर्च ऑपरेशन राबवण्यात आले। हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्याला पांगवण्यासाठी सातपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। जेसीबीच्या सहाय्याने मोकळ्या जागेतील झुडपे काढले असता बिबट्याने धूम ठोकत एका रो हाऊसच्या मागील बाजूला असलेल्या जागेचा आसरा घेतला। यावेळी वन विभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत सुरक्षितपणे जेरबंद केले। दरम्यान वन विभागाच्या या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली तर नगरसेवक दिनकर पाटील यांनी वन विभागाचे आभार व्यक्त केले। आमच्या विभागाला कळालं की तात्काळ घटनास्थळी आमची जी काही रेस्क्यू टीम आहे ती सर्व दाखल झाली। वन विभागाला पोलीस प्रशासनाची चांगली मदत मिळाली। एक ठिकाणी तो दडून बसला होता, प्रथम आणि जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर त्या रोडच्या बॅक साईडला तो वॉशिंग एरिया आहे त्याच्या लॉफ्टवर तो होता आणि त्याला ट्रँक्युलाइज करून सुरक्षितरित्या ताब्यात घेतले। भीती निर्माण झाली होती। याच्या अगोदर अनेक वेळा बिबटे निघाले, परंतु खैरनार साहेब आणि ही सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि ही सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगलं नेहमी सहकार्य करतात। आज पण त्यांनी पूर्ण वेळ देऊन आज या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, फॉरेस्टचे सगळं अधिकारी असतील, या सगळ्यांनी आज खूप चांगलं सकाळपासून अमोल पाटील यांनी खूप चांगलं नियोजन करून या ठिकाणी बिबट्याला झाल्यामुळे आज आम्हाला इथं शांतता मिळाली। काय कारण आहे? इथं जंगल आहे फॉरेस्टचं आणि फार मोठं इथे तिथं खूप जंगलामुळे या भागामध्ये ते येतात, लपतात, त्यामुळे या भागामध्ये बिबटे आहेत। काय बंदोबस्त करायला पाहिजे सरकारने असं आपल्याला वाटतं? नाही, ते नेहमी जेव्हा फोन केला तेव्हा ते आपल्याला मदत करतात आणि ज्या ज्या ठिकाणी तो जे पिंजरे असतात ते पण लावतात। सातपूर आणि ध्रुवनगर सारख्या गजबजलेल्या भागात बिबट्या आल्याने वन व्यवस्थापन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। बिबट्या जेरबंद झाला असला तरी परिसरात अजूनही भीती कायम आहे, अशा भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या। या यशस्वी कारवाईनंतर नगरसेवक दिनकर पाटील व वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे।